जय श्रीराम. मंडळी, आत्ता अनेक जण असं म्हणत आहे की 2026-27 ह्या पुढच्या म्हणजे 1-2 वर्षामध्ये जगामध्ये युद्ध होऊ शकतं. अनेक देश एकमेकांविरुद्ध पेटू शकतात, युद्ध करू शकतात, असं अनेक जण भाकीत वर्तवत आहेत. मंडळी, विज्ञानाने खूप प्रगती केलेली आहे. त्यामुळे ह्या प्रगतीमुळे अनेकांकडे, अनेक देशांकडे अण्वस्त्र आहेत, वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र आहेत. शस्त्रास्त्रांची स्पर्धाच लागलेली आहे की आम्ही आमच्या शत्रूचा निपात करू, त्याला उद्ध्वस्त करू. पण साधणार आहे काय? हे नक्की काय साधणार आहे? ह्यानी मनुष्य विध्वंसाशिवाय काही होणार नाही, मानव विध्वंस. त्यामुळे युद्धाने होतं काय? युद्धाने विध्वंसच होतो, युद्धाने नुकसानच होतं. त्यामुळे या वैज्ञानिक प्रगतीलाही अखेर म्हणजे ह्या अण्वस्त्रांना देखील माणुसकीची मर्यादा असावीच लागेल. आणि ही माणुसकी आणि मानवता म्हणजेच गांधी. माणुसकी आणि मानवतेचा समानार्थी शब्द म्हणजेच गांधी. आणि म्हणून तर जगभरातले नेते भारतात येऊन गांधींच्या समाधीसमोर नतमस्तक होतात. ह्याचं कारण त्यांना माहिती आहे की जगाला युद्ध नको, जगाला शांती हवी आहे. शांती असेल तरच जग आनंद नांदू शकेल, एक चांगल्या तऱ्हेने नांदू शकेल. मनुष्य चांगल्या तऱ्हेने जीवन जगू शकेल, जीवन व्यतीत करू शकेल. अन्यथा माझ्याकडे एवढी अस्त्र आहेत, माझ्याकडे शस्त्रास्त्रांचा भरपूर साठा आहे, मी तुम्हाला उद्ध्वस्त करेन, परंतु तुमच्यातली जो राहील तो मला उद्ध्वस्त करणार आहे. म्हणजेच मी तुम्हाला मारणार आहे, तुम्ही मला मारणार आहात. ह्याला अंत राहणार नाहीये. ह्या कशाला, युद्धाला कधीही अंत नसतो. अखेर अंत कधी आहे? त्याला अंत असतो, पण सगळं काही संपल्यावरच. अंत म्हणजे तो पूर्ण अंतच असतो, शेवटच असतो. तेव्हा कुणी राहणार नाहीये. असे प्रत्येकाकडे एवढे अणुबॉम्ब आहेत, एवढा अण्वस्त्रांचा आणि वेगवेगळ्या प्रकारचा साठा आहे, विनाशकारी अस्त्र आहेत, शस्त्र आहेत, कित्येक किलोमीटर दूरवर जाऊन नुकसान करणारी अशी शस्त्रास्त्रांचा शोध लागलेला आहे. ही वैज्ञानिक क्रांती असेल, पण या वैज्ञानिक क्रांतीला माणुसकीची मर्यादा असणार आहे. कारण या माणुसकीच्या मर्यादेशिवाय चालणार नाही. कारण जगत नष्ट झालं तर माणूस नष्ट होणार आहे. आणि माणूस नष्ट झाला तर वैज्ञानिक क्रांतीचा, वैज्ञानिक प्रगतीचा उपयोग काय? उपभोग घ्यायला माणूसच शिल्लक नसणार आहे, प्रेम करायला माणूस शिल्लक नसणार आहे. उपयोग काय आहे? त्यामुळे ह्याला हे कुठेतरी थांबलं पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि हे जगाच्या अनेक तज्ज्ञ मंडळींच्या आता लक्षात येऊ लागलेलं आहे की अखेरीस ही सूडबुद्धी आहे, आपापसातील स्पर्धा आहे, हेवेदावे आहेत, ही अहंकारची लढाई आहे, सत्ता लोलुपतेची लढाई आहे. त्यामुळे ही लढाई कुठेतरी थांबली पाहिजे, ही थांबली पाहिजे. आणि गांधींनी दिलेला संदेश आहे. म्हणून तर कोणतेही जगातल्या कोणत्याही राष्ट्राचे लोक आले की पहिलं ते गांधींच्या समाधीपुढे जातात. परत पुतीन आले, पुतीन येऊन काय केलं? गांधींच्या समाधीपुढे नतमस्तक झाले. पण त्यांना माहीत आहे की जगाला आपण किती आपल्याकडे सामग्री असली, युद्ध सामग्री असली, त्याने जग उद्ध्वस्त होईल खरं आहे, पण तो मार्ग शांतीचा नाही आहे, तो अशांतीचा मार्ग आहे, विध्वंसाचा मार्ग आहे. शांतीचा मार्ग कोणता आहे? प्रेम, दया, करुणा, क्षमा हा शांतीचा मार्ग आहे. आणि तो म्हणजे गांधी. आणि त्यामुळे कुठे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, अमेरिका, इराक, अमेरिका, तालिबानने अमेरिका हल्ला केला, ओबामांना कोण आठवलं? गांधी आठवली. बुशना कोण आठवलं? गांधी आठवले. म्हणजे आपला समाज अखेरीस कुणावर प्रेम करतो? तो माणुसकीवर प्रेम करतो. त्याने माणुसकीवर प्रेम केलं पाहिजे, त्याने शांततेवर प्रेम केलं पाहिजे. कारण मनुष्याचा विध्वंस झाला तर उपयोग काय? जगच राहणार नाहीये. शस्त्रांचा उपयोग काय? क्रांतीचा, वैज्ञानिक प्रगतीचा उपयोग काय? त्यामुळे आताही सगळ्यांनी बसून ठरवण्याची वेळ आलेली आहे. सर्व राष्ट्रांनी, राष्ट्रप्रमुखांनी, चिंतकांनी, तत्त्वज्ञवेत्यांनी, विचारवंतांनी
की जगाला कोणत्या मार्गाने जायचं आहे. आम्हाला युद्ध हवे की शांती हवी, आम्हाला द्वेष हवा आहे की प्रेम हवं आहे, आम्हाला तिरस्कार हवा आहे की बंधुभाव हवा आहे. ह्या गोष्टीचा नक्की विचार करावा लागेल. आणि म्हणूनच आज जगाला आज जगामध्ये सर्वाधिक पुतळे हे गांधींचे आहेत. ह्याचं कारण काय आहे? विभूती नावाचा एक देश आहे, त्या देशाची राजधानी जी आहे, आफ्रिकेतला देश आहे, तो अगदी छोटा देश आहे, पण त्या देशाच्या प्रमुख राजधानीमध्ये फक्त एकच पुतळा आहे, तो म्हणजे गांधींचा पुतळा आहे. ह्याचं कारण ते नागरिक असले तिथले म्हणतात की युद्धाने आणि द्वेषाने काही साध्य होणार नाही आहे. माणूस राहील कधी शिल्लक तर प्रेम बंधुभाव आपल्यातले आपापसातले मतभेद मिटवून तो जेव्हा प्रेम बंधुभाव परस्पराचे सामंजस्य निर्माण होईल त्याचवेळी मनुष्य हा आनंदाने जीवन व्यतीत करू शकेल. त्यामुळे हे कुठंतरी अण्वस्त्रांची स्पर्धा लागलेली आहे, ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि मनुष्याने आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आम्ही नक्की कुठल्या दिशेने जात आहोत, आम्ही नक्की कोणत्या दिशेने जात आहोत. पण युद्धाने साध्य काही होणार नाही. युद्धाने फक्त सामान्य माणूस त्यात होरपळणार आहे आणि अखेरीस विध्वंस होणार आहे. ह्याच्या पलीकडं काही होणार नाही. तेव्हा जगाला युद्ध नको, शांतीची गरज आहे, प्रेमाची गरज आहे. मंडळी, यावर आपलं काय मत आहे आपण जरूर द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.